तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। ॲग्रीस्टॅकला गरुड नोंदणी केंद्राकडून राज्याला प्रोत्साहनपर 148 कोटी, सर्वांची नोंदणी झाल्यावर 1265 कोटी मिळणार। राज्य सरकारला टप्प्याटप्प्याने प्रोत्साहनपर निधी उपलब्ध होणार। हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, आम्ही तर पीक विमा देतोय। माणिकराव कोकाटेंचे वादग्रस्त कोकाटणे 1 रुपयात विमा देऊन उपकार करत नाहीत, अंबादास दानवे यांची टीका। ज्या शेतकऱ्यांना आपण अन्नदाता म्हणतो त्याला या सरकारमधील कृषी मंत्रीच भिकाऱ्याची उपमा देत आहेत। 1 रुपयात विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करत नाहीत, या शेतकऱ्यांच्या बळावर राज्य चालते हे लक्षात ठेवा, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली। सांगलीमध्ये बेदाण्याला किलोला 371 रुपये दर, होळी व रमजानमुळे मागणी वाढली, सरासरी 250 रुपयांवर दर। सोयाबीन खरेदी संदर्भात पणन विभागाचं प्रसिद्ध पत्रक, गोदामांची साठवण क्षमता संपली। खरेदी केलेला सोयाबीन राज्य वखार महामंडळाच्या 345 गोदामात तसेच भाडेतत्वावरील 252 खासगी गोदामात साठवण्यात आलाय। या हंगामात सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे आणि गोदामांची साठवणूक क्षमताही पूर्ण झाली असल्याचे पणन विभागाने कळवले। मशीनचा शेतकऱ्यांना चटका, वर्षभरात 135 अर्ज, प्रत्यक्ष केवळ 35 लाभार्थी, अनुदानासाठी शेतकऱ्यांची पायपीट। लाखनी विभागात पैसे भरले पण सौर कृषी पंप मिळेना, शेतकऱ्यांमध्ये असंतोष, उन्हाळी धानाचे पीक वाळण्याची शेतकऱ्यांना भीती। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, कांद्याच्या दरात तेजी, मागणी वाढल्याने भाववाढ। लासलगावसह मनमाड बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त 3500 रुपये तर सरासरी 3100 रुपयांचा दर मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होतंय। तुरीचे दर हमी भावापेक्षा कमी झाले, लागवड खर्चही निघणे कठीण, शेतकऱ्यांवरील संकट टळेना, खासगी बाजारात 7000 रुपयांचा दर मिळतोय। मृताच्या संपत्तीवर नॉमिनीचा अधिकार नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, वारसदारच असणार हक्कदार। नॉमिनी अधिकृत वारसदार नसेल तर त्याचा मृत व्यक्तीच्या संपत्तीवर कोणताही अधिकार नसतो। अशा संपत्तीचे खरे हक्कदार मृताचे अधिकृत वारसदारच असतात आणि त्यामुळे संबंधित संपत्ती वारसदारांमध्ये सारख्या प्रमाणात वितरित करणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलाय। बीड जिल्ह्यामधील धरणात 52% पाणी, पुढील 3 महिने होऊ शकते बाष्पीभवन। जनावरांसाठी कडब्याची साठवणूक, पैठण तालुक्यातील शेतकरी ज्वारी कडब्याच्या गंजी करण्यात व्यस्त, कडब्याला परराज्यातील शेतकऱ्यांकडूनही मागणी, ज्वारीचा कडबा महागला 800 ते 1500 रुपये शेकडा। कशी मिळणार नुकसान भरपाई, गोंदिया जिल्ह्यात केवळ 33% शेतकऱ्यांनी केली पीक पाहणी, शेतकरी आले अडचणीत, 48290 शेतकऱ्यांची रब्बी हंगामात पीक पाहणी। ऊसापेक्षा केळी बरी, करमाळा तालुक्यात 19280 हेक्टर क्षेत्रावर केळीच्या बागा, उजनी धरण पाणलोट क्षेत्र व दहीगाव उपसा योजनेमुळे बागायत क्षेत्रात वाढ। आज केंद्र सरकारचं प्रतिनिधी मंडळ करणार आंदोलक शेतकऱ्यांशी बैठकीत चर्चा, या बैठकीला शेतकरी नेते जगजीत डल्लेवाल व सरवन सिंग पांडेर यांच्यासह 28 सदस्य उपस्थित राहणार आहेत। बारामती बाजार समितीत गावरान ज्वारीला 2600 रुपयांचा दर, बहुतांश भरड धान्याचे भाव स्थिर, पालेभाज्यांसह फळभाज्यांची विक्रमी आवक। दुधासाठी इंजेक्शन ऑक्सिटोसिन वापराचा संशय, गाई म्हशींची दूध देण्याची नैसर्गिक क्षमता वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिनचा वापर पशुपालक करत असल्याचा संशय निर्माण झालाय। मृत शेतकऱ्यांच्या वारसांना जिल्हा बँकेच्या वसुली नोटिसा, सांगली जिल्हा बँकेकडून कर्ज घेऊन मृत झालेल्या 5497 शेतकऱ्यांच्या वारसांना वसुलीच्या नोटिसा देण्यास सुरुवात झाली। हिंगोली जिल्ह्यात पाण्यासाठी पैसे मोजा, जानेवारीतच भूजल पातळीत घट, टंचाईचे संकट घोंघावते। जानेवारी महिन्यामध्ये 50 विहिरींच्या पाणी पातळीचे निरीक्षण केले असता -0.51 मीटरने भूजल पातळी घटली। सेनगाव तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांमधील भूजल पातळीमध्ये घट झाली। फेब्रुवारीमध्येच उन्हाच्या तीव्र झळा, आठवड्यात 38 ते 39 अंश गाठणार, लोकांनी काळजी घ्यावी। जळगाव जिल्ह्यात 171 गावांभोवती नायट्रेटचा फास, युरियाचा अतिवापर घातक, खतांच्या वापरात जळगाव राज्यात अव्वल। महामार्गाच्या कामावेळी सोलापुरातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान केले, महिलांचा आक्रोश। शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचा विचार न करता राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने गहू पीक जमीनदोस्त करून कामाला सुरुवात केली।
सोयाबीन खरेदी बंद, शेतकऱ्यांची कोंडी, अडचणी वाढल्या, अनेकांचे सोयाबीन थप्पीला, मुदत संपल्याने खरेदीला बंद. लातूर जिल्ह्यात भूजल पातळीत वाढ, अति पाऊस व जलसंधारण कामांचा परिणाम, लातूर तालुक्यात सर्वाधिक पाणी पातळीत वाढ झाली. ठिबक आणि तुषार सिंचनासाठी 144 कोटी वितरणास मान्यता. या योजनेसाठी 2024-25 मध्ये अर्थ विभागाने 400 कोटी रुपयांची मंजुरी दिली होती. थकीत ठिबक अनुदान आठवड्याभरात जमा होणार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची शेतकरी मेळाव्यात ग्वाही. खासगी बाजारात कापूस स्थिरावला 7,200 रुपयांवर. चंद्रपूर जिल्ह्यात बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असल्याच्या कारणाआड CCI कडून खरेदीला ब्रेक लावण्यात आलाय. त्यामुळे पैशाची गरज असलेल्या शेतकऱ्यांकडून खासगी बाजारात कापूस विक्रीवर भर दिला जातोय. कृषी सहाय्यकांचा ॲग्रिस्टॅकवरील बहिष्कार अंशतः मागे. शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ॲग्रिस्टॅक या योजनेवर कृषी सहाय्यकांनी टाकलेला बहिष्कार अंशतः मागे घेण्यात आलाय. चारा महागला, पशुधन बाजारात बैलजोडीची किंमत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर. वाशिम बाजार समितीत यंदाच्या हळद खरेदीला प्रारंभ, मातंग समाज बांधवांसाठी थेट कर्ज योजना. वर्ग 2च्या जमिनीबाबत विधानसभेतील शब्द पाळा. शेतजमिनीच्या भोगवटादार वर्ग 2चे रूपांतर वर्ग 1 मध्ये हस्तांतर करताना संबंधितांकडून शर्तभंगाचा नजराणा फक्त एकाच वेळी भरून घेण्याबाबत स्पष्ट सूचना मुख्यमंत्री म्हणून हिवाळी अधिवेशनात दिल्या गेल्या. उमराणे बाजार समितीत उन्हाळ कांद्याला 3100 रुपये प्रति क्विंटलचा दर. पहिलेच वाहन दाखल, चढाओढीने झाली खरेदी. कृषी विद्यापीठांच्या 35,000 एकर जमिनी चारा लागवडीसाठी वापरणार. काजू पात्र प्रस्तावांना अनुदान मिळणार. 3,36,52,000 अनुदान. प्रस्तावांच्या त्रुटींची पूर्तता करून घेण्याचे काम सुरू. खानदेशात पपई लागवड सुरू, क्षेत्र वाढल्याचे संकेत. बाजारात स्थिर दर आणि चांगल्या नफ्यामुळे शेतकऱ्यांनी या फळशेतीस पसंती दिली. परभणी जिल्ह्यात सोयाबीन उत्पादकांना 64 कोटींची प्रतीक्षा. 56 कोटी 65 लाख मिळाले. थकीत रक्कम द्यावी. 12,000 उत्पादकांना 1,000चे अनुदान द्यावे. पंतप्रधान किसान संपदा योजनेतून 1,145 प्रकल्प मंजूर. केंद्रीय राज्यमंत्री सिंग यांनी माहिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरताना ड्रोनने गिट्ट्या घातल्याने एकच गोंधळ उडाला. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.